माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या विशेष प्रयत्नांमधून सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयी सुविधा योजना अंतर्गत क्रमांक 11 गंगाई केकडे नगर येथे अंतर्गत पिण्याची पाईपलाईन टाकणे रक्कम 60 लाख या कामांचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी नगरसेवक राजकुमार हंचाटे सर, प्रकाश मंता, सतीश भरमशेट्टी, शेखर इगे, रुचिरा मासम, प्रभाकर गंपले, आप्पू गडगंजी, भीमाशंकर लोहार, श्रीशैल बाळशंकर, आंदू सत्तार, नागेश गिरी, अशोक बनसोडे, श्रीशैल स्वामी, प्रवीण निकम, संजीव काळे व गंगाई केकडे नगरमधील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। प्लॉट घेतला त्यावेळी आपल्याला स्वस्तात पण प्लॉट हा एक आपल्याला त्यावेळी स्वस्तात प्लॉट मिळालं असं मिळालं म्हणून सर्वसाधारण माणूस इथे येऊन राहू शकला आणि त्यांचंही एक आताही कर्तव्य आहे की साहेब तुम्ही राहिलेले कामं काय असेल तर त्याला तुम्ही थोडं सहकार्य करावं। म्हणजे जे काही आपल्याला महानगरपालिकेकडनं किंवा इतर आम्हाला सांगत जावं तुम्हाला कोणी सांगितलं तर तेही काम करू। मी खरंच लोहार साहेबाचं मी खरंच एक प्रकारचा आभार मानतो, त्यांचा प्रशंसाही करतो की आपला कामाचा व्यक्ती असताना एवढं मोठ्या लोकांना रोजगार देत असताना सिक्युरिटी गार्डचं अनेक लोक त्यांच्या हाताखाली कामाला त्यातूनच वेळ काढून पुन्हा एकदा आपण ज्या भागात राहतो त्या भागाला मूलभूत सुविधा मिळावं म्हणून सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला। हा खरंच कामाचा श्रेय त्यांच्यासाठी लोहार साहेबांचा आहे आणि त्यांच्या प्रयत्नातूनच हा काम झालेला आहे। आम्ही ते निधी देतो पण आमच्यापर्यंत काम पोचणं, सांगणं, करणं, सातत्यानं प्रयत्न करणं हा साहेबांचं काम आहे। साहेबांनी काम चांगल्या प्रकारे तुम्ही इथले कामही बघत जावं। या भागातील नगरसेवकांनी मला सांगितलं महानगरपालिकेची परिस्थिती बेकार असल्यामुळे नगरसेवक पण या मोठ्या प्रमाणात काम करू शकले नाही आहेत। पण आपण जेव्हापासून भारतीय जनता पक्षात इतर पक्षामध्ये काम झालं होऊ शकलं नाही म्हणून सर आणि मगर साहेबांनी म्हणले की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो आणि तुम्ही राहिलेल्या आमच्या भागातील कामासाठी निधी द्या। म्हणजे आपल्या भागातील कामासाठी त्यांनी निधी मिळावं म्हणून त्यांनी आपलं पक्ष सोडून आमच्या पक्षामध्ये आपण प्रवेश केला। मी सरांनाही सांगू इच्छिते की तुम्ही या भागातील अजूनही मला असं वाटतं की सध्याला आजूबाजूच्या नगरालाही रस्त्याचे हे ते कामं दिलेले जवळपास ₹1 कोटी काम दिलेलं आहे आणि लवकरात लवकर तेही काम चालू होतील आणि तुम्ही आपलं पक्ष सोडून ज्या कामासाठी आमच्या पक्षात आलेल्या ते कामं आम्ही करून दाखवू एवढं तुम्हाला सांगतो आणि येणाऱ्या या 2-4 महिन्यात तुमच्या भागातील सगळेच रस्ते मी पूर्ण करण्याचा शब्द देतो आणि ते करून देऊ। एवढंच बोलून माझे 2 शब्द देतो। आम्हाला इथं बोलिलं आमचं मान सन्मान केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।